राज्यातल्या राजकारणामध्ये सतत चर्चेला राहणारा म्हणजे बीड जिल्हा आणि बीडमधले काही मतदारसंघ. माझ्यासोबत डॉक्टर ज्योती विनायक मेटे आहेत. काही सध्या रणधुमाळी सुरू आहे. तुम्ही पण आता प्रत्येक ठिकाणी फिरताय, सकाळपासूनच तुम्ही बाहेर आहेत. काय नेमकं आता समीकरण? राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी म्हणूनच मतदारसंघामध्ये सर्वत्र जनसंपर्क करणे चालू आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विकास कामांचा देखील शिवसंग्रामच्या वतीने इथे बीड शहरामध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र अनेक जण इच्छुक उमेदवार आहेत, ते बोलून दाखवतात, अनेक राजकारण्यांच्या स्टेजवर ते पाहायला मिळतात. मात्र सध्या ज्योतिताई कुठं आहेत हे लोकांना थोडं उलगडून सांगितलं पाहिजे. शिवसंग्राम विधानसभा निवडणूक लढवणार आहे हे गेले काही महिन्यांपासून आम्ही सातत्याने सांगतो आहोत आणि वेळोवेळी त्याचा वेगवेगळ्या व्यासपीठांवरनं पुनरुच्चार देखील करण्यात आलेला आहे. तर प्रश्न राहिला आपला की कुणाच्या व्यासपीठाचा. तर आम्ही असं म्हणू की शिवसंग्राम ही एक संघटना आहे. आमचा स्वतःचा एक राजकीय पक्ष देखील आहे नोंदणीकृत असलेला. त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने योग्य ती समीकरणं, कारण अजूनही प्रत्येकाची ज्याला आपण म्हणू शकू की दिशा निश्चित झालेली नाही किंवा भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे ती भूमिका स्पष्ट झाल्याखेरीज आमची देखील आम्ही भूमिका स्पष्ट करणार नाही. साधारणतः राज्यातल्या किती जागांवर शिवसंग्राम आपली भूमिका स्पष्ट करेल किंवा असे काही स्पेशल जसे बीडसारखे परेलसारखे मतदारसंघ आहेत का त्यामध्ये? बीडचा तर त्यामध्ये समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये आम्ही 5 विधानसभा मतदारसंघांवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि आम्ही 5 विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने प्राथमिक आमची पाहणी देखील झालेली आहे. साधारणतः कुठले मतदारसंघ त्यामध्ये असतील जिथं तुमची चाचपणी वगैरे झालेली आहे आणि बाकी इतर चाचपणी कुठं सुरू असेल? मराठवाडा, विदर्भ आणि कोकणमध्ये आमची ही 5 विधानसभा मतदारसंघाची चाचपणी झालेली आहे आणि त्याच्या खालोखाल आम्ही आता पुण्यामध्ये देखील लक्ष केंद्रित केलेलं आहे. लोकसभेला तुम्ही एकाच च्यावरती तुम्ही निर्भर राहिला. विधानसभेला जर अशी काही कुणाच्या पक्षाची ऑफर आली तर त्यावेळेस तुम्ही त्या पक्षाची ऑफर समजून त्यांच्यासोबत युतीमध्ये जाल? विधानसभेच्या वेळेला प्रत्येक पक्षाची आपापली भूमिका स्पष्ट असणं गरजेचं आहे आणि आम्हाला ज्या मुद्द्यांवरती पुढे जायचं आहे ते मुद्दे विचारात घेता जर एखाद्या पक्षाकडनं तशी विचारणा झाली किंवा पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो असं जर आमच्या लक्षात आलं तर निश्चितच त्याचा विचार होईल आणि आगामी काळामध्ये परस्पर सहमतीचं राजकारण करण्यावर आमचा भर असणार आहे. बऱ्याचदा पाहिलं गेलं तर मेटे साहेबांचं आणि मनोज जरांगे पाटलांचं हे गुरु शिष्याचं नातं होतं. सध्या मनोज जरांगे फॅक्टर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सध्या घोंगावतंय. अशामध्ये मनोज जरांगे पाटलांशी भेट घेऊन तुमच्या पाठीमागे ते राहतील असं वाटतं? नाही, मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मेटे साहेब असतील किंवा जरांगे पाटील असतील ह्या दोघांचाही मुद्दा एकच आहे. दोघांनी एकाच मुद्द्यावरती काम केलेलं आहे आणि ते आता सध्या म्हणजे मेटे साहेबांनी केलेल्या मुद्द्यांना पुढे घेऊन जरांगे पाटील जात आहेत. त्यामुळे तिथे दोघांचा एकच विचार असल्यामुळे आणि समाजकारणाचा एकच केंद्रबिंदू असल्यामुळे तिथे मतभिन्नतेचा प्रश्नच उद्भवत नाही. 288 जागावर चाचपणी सुरू आहे मनोज जरांगे पाटलांची. अनेक भाजपचे नेते, राष्ट्रवादीचे नेते त्यांना भेट घेत आहेत, प्रस्ताव देत आहेत, अर्ज दाखल करत आहेत. तुम्ही मात्र आणखी गेला नाही. शिवसंग्रामचं शिष्टमंडळ ज्यावेळेस बीड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा आढावा होता त्यावेळेस त्यांना जाऊन भेटून आलेला आहे. त्यांची राजकीय भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यानंतर आम्ही देखील या बाबतीमधली आमची दावेदारी त्यांच्याकडे अधिक प्रबळपणे मांडू शकू. जर राजकीय भूमिका खरोखरच त्यांनी पुढे आणली तर शिवसंग्राम सोबत राहू शकेल भविष्यामध्ये? मनोज जरांगे पाटील आणि शिवसंग्राम असे समीकरण जुळले. राजकीय वाटचाल करत असताना परस्पर सहमतीवरती आमचा निश्चितच भर असणार आहे आणि परस्पर सहमती मग ही किमान समान कार्यक्रम ज्यांच्यासोबत घेता येऊ शकेल त्यांच्याशी आम्ही निश्चित करणार आहोत. 2 दिवसापूर्वी अजित पवार गटाची इथून रॅली यात्रा होती त्यांची. पालकमंत्री धनंजय मुंडे असं म्हणाले की 4 घड्याळाचे आमदार आणि 2 भाजपचे आमदार असे महायुतीचे 6चे 6 आमदार आम्ही निवडून आणून बीड जिल्ह्यातून. आव्हान वाटतं?
नाही, कसं आहे, आता ते पालकमंत्री आहेत, त्यांचं विधान त्यांनी गांभीर्यानेच केलं असेल असं आपल्याला समजायला लागेल. परंतु मला असं वाटतं की प्रत्येकच जण अशी दावेदारी करत असतो. उद्या मीही म्हणेन की शिवसंग्रामच्या इथे 3 जागा आम्ही निवडून आणू शकतो. शिवसंग्राममध्ये जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत कधीही सत्तेसाठी शिवसंग्राम पुढे आला नाही. एक सामाजिक भूमिका घेऊन मेटे साहेब आतापर्यंत गेले. मेटे साहेबांच्या पाठीमागे आधी सहानुभूती आहे, एक श्रद्धांजली म्हणून समाज पाठीशी राहील असं वाटतं. निश्चितच, म्हणजे इथे मी थोडंसं आपल्याला तपशिलाने सांगेन की मागच्या वर्षापासून, म्हणजे साधारण साहेबांच्या मृत्यूपश्चात 22 पासून जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो तेव्हा हा एक समान मुद्दा समोर येताना आढळतो, साहेबांप्रती असणारी समाजाची सहानुभूती. आणि बऱ्याच वेळेस समोरून हे सांगणं होतं आम्हाला की आम्हाला एकदा ही संधी घ्यायची आहे, साहेबांप्रती आम्हाला श्रद्धांजली वाहण्याची सामान्य, म्हणजे मी ते समाजाचा उल्लेख करत नाही आहे, हा सर्वसामान्य गोरगरीब विस्थापित मला सांगत असतो, आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगत असतो. ही बाब अतिशय मोलाची आणि महत्त्वाची आहे. क्षीरसागरांचं कुटुंब अख्खं विधानसभेसाठी इच्छुक आहे. 2 सख्खे चुलत भावंड, एक भाऊजाई आणि आता काका जे आहेत क्षीरसागर. कुठंतरी आव्हान वाटतं शिवसंग्रामसाठी. रणधुमाळीमध्ये प्रत्येक समोरचा उमेदवार आव्हानात्मकच असतो. परंतु मी म्हणेन की आता ही बीडकरांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे. किती वर्ष क्षीरसागरांचा नारा बीडकरांनी लावायचा आहे. तुम्ही काही विनंती करताय की काहीतरी समाजाचं देणं आहे, तुम्ही एक उच्च शिक्षित आहात, तुम्ही सर्व करू शकता, असं काही आव्हान वगैरे करता? निश्चितच तो आत्मविश्वास तर आहेच आहे. परंतु साहेब नसतानाही ज्या पद्धतीने शिवसंग्राम आज पाय रोवून उभी आहे त्यामागचा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की या सगळ्या लोकांची साहेबांप्रती आणि साहेबांनी ज्या मुद्द्यांना घेऊन किंवा ज्या मार्गावर वाटचाल केली होती त्यावरती त्यांची असणारी अढळ निष्ठा. आणि हेच सगळं घेऊन पुढं जात असताना आम्हाला जर समाजामध्ये काही सकारात्मक बदल घडवायचे असतील तर तो एक सकारात्मक आणि आश्वासक चेहरा कोण असतो किंवा कोण असू शकतो हे समाजानं पाहण्याची आता गांभीर्याने गरज आहे. अशात मनोज जरांगे पाटलांची भेट घेता? वेळ आल्यास भेट घेण्यातही काही हरकत नाही. नक्कीच. ह्या होत्या डॉक्टर ज्योतिताई विनायक मेटे. राजकारणाचं समीकरण वेगळं असतं आणि अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी जर राजकीय भूमिका घेतली तर त्याबद्दल आम्ही विचार करू. मात्र बीडच्या विधानसभा रणधुमाळीमध्ये माझाही विजय जो आहे ते निश्चित होऊ शकेल असा विश्वास जो आहे डॉक्टर ज्योती मेटे यांनी व्यक्त करून दाखवला आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.